नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी जोशी आणि आपण बघत आहात डॉक्टर मंजिरी जोशी यांचा इहा हर्ब्स हा यूट्यूब चॅनल. या चॅनलचा मुख्य उद्देश हा आयुर्वेदाची माहिती सामान्य माणसापर्यंत पोचवणं, आयुर्वेदाविषयीचं नवीन नवीन ज्ञान घरगुती करण्यासारखे काही उपाय हे सांगण्यासाठी हा चॅनल सुरू केलेला आहे. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पब्लिश होणारे नवीन व्हिडिओजची माहिती कळत राहील. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा मिळेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की निरोगी कोणाला म्हणायचं, आणि त्याच्यात मी असं सांगितलं होतं की शरीर, आत्मा आणि मन हे तिन्ही निरोगी असणं म्हणजे तुम्ही निरोगी आहात. निरोगी शरीर, प्रसन्न समाधानी मन आणि संतुष्ट आत्मा. आता शरीर निरोगी आहे हे कसं ओळखायचं, तर ज्याच्या शरीरामध्ये तिन्ही दोष, आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 दोष सांगितलेले आहेत, तर हे तीनही दोष समप्रमाणात आहेत किंवा बॅलन्स आहेत. ज्या व्यक्तीचा अग्नी अतिशय नॉर्मल आहे, म्हणजेच ज्याचं पचन योग्य होत आहे, ज्या व्यक्तीला योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य भूक लागत आहे, ज्याचे सर्व धातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थी आणि मज्जा हे सगळे नॉर्मल आहेत. ज्या व्यक्तींमध्ये शरीरामध्ये जे काही वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात त्याची एलिमिनेशन हे नॉर्मल आहे, म्हणजेच काय, तर तुमचं मलमूत्र विसर्जन हे सुद्धा नॉर्मल आहे किंवा योग्य रीतीने होतं आहे, असं जे शरीर ते म्हणजे निरोगी शरीर किंवा ती व्यक्ती निरोगी. त्यानंतर मन प्रसन्न समाधानी असणं, असं निरोगी शरीर आणि प्रसन्न मन असेल तर आत्मा संतुष्ट राहणारच. संतुष्ट मन, आनंदी मन म्हणजे निरोगी मन. हे आजकाल धावपळीच्या युगात दिसत नाही. सतत कशाचा तरी ध्यास लागलाय माणसाला, सतत काहीतरी मिळवण्याची आकांक्षा आहे, सतत कशाच्या तरी मागे आपण धावतो आहोत, आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं मन प्रसन्न समाधानी नाही आहे. जर मन समाधानी नाही तर आत्मा पण समाधानी नाही, आणि आत्मा संतुष्ट नाही आहे, आणि ह्यासाठी कुठंतरी थांबणं, स्वतःला स्लो डाऊन करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. असा संतुष्ट आत्मा आणि प्रसन्न मन आणि वर सांगितलेलं निरोगी शरीर हे तिन्ही जर का असेल तरच आपण निरोगी आहोत. पुन्हा मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा की तुमचं शरीर खरंच निरोगी आहे का. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असं निरोगी शरीर आपल्याला आयुर्वेदिक जीवनशैलीमुळे मात्र नक्की प्राप्त होऊ शकतं. यासाठी आता पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे बघूया. आत्ताचं आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेद शास्त्र ह्यांच्यामध्ये नक्की वेगळेपण काय आहे, हे सगळं निरोगी शरीर कसं मिळणार. त्यापूर्वी बऱ्याच गोष्टी या आयुर्वेदामध्ये खूप वेगळ्या किंवा ज्याला आपण युनिक आहेत, अशा काही आयुर्वेद शास्त्रातल्या गोष्टी मी आधी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. जसं की सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं होतं की आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे आणि ते प्रिव्हेंटिव्ह सायन्स आहे. त्यामुळे शरीराचे आरोग्य मेंटेन करणं याला आयुर्वेदामध्ये सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे. आणि त्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर त्यासाठी तुमचं प्रतिकारशक्ती चांगली असणं, तुमचं वैयक्तिक शरीर बल अतिशय उत्तम असणं हे गरजेचं आहे. आणि मग ते उत्तम ठेवण्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी आपल्याला एक विशिष्ट जीवनशैली फॉलो करणं गरजेचं आहे. त्यावर आपण नंतर बोलणार आहोत. दुसरं आयुर्वेदाचं वेगळेपण म्हणजे जसं की मी म्हटलं तसं शरीरामध्ये केवळ व्याधीचा अभाव म्हणजे तुम्ही निरोगी आहात असं नाही आहे. तर आयुर्वेदामध्ये शरीर आणि मन याचा परस्पर संबंध अतिशय सुरेख पद्धतीने सांगितला आहे. मनाचा विचार ही आयुर्वेदाने जगाला दिलेली एक देणगी आहे. आयुर्वेद शास्त्रा इतका मनाचा सखोल विचार कुठल्याही शास्त्रामध्ये झालेला नाही आहे. अगदी साधं उदाहरण घ्या. तुम्हाला जर का काही दुखत असेल,
खूप काही पेनफुल आजार असेल, काही सर्जरी झाली आहे, ऑपरेशन झालं आहे, सध्या चिकनगुन्याची साथ खूप चालू आहे, हे काही मानसिक विकार नाही आहेत. पण ह्या शरीराच्या दुखण्यामुळे काय होतं, माणूस मनाने सुद्धा खचतो. म्हणजे काय झालं तर व्याधी शारीरिक आहे, पण त्याचा परिणाम हा तुमच्या मनावर सुद्धा झाला आहे. आणि मग यामुळे फ्रस्ट्रेशन येतं आहे, डिप्रेशन येतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय तर शारीरिक व्याधीचा परिणाम हा तुमच्या मनावरती पण झाला आहे. याच्या उलटसुद्धा होतं. काही वेळेला मानसिक त्रास खूप आहे आणि मानसिक भावना, राग, भीती, द्वेष, मत्सर आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर परीक्षेला जाताना आपल्याला खूप भीती वाटत असते आणि या भीतीची परिणती म्हणून की काय, आपल्याला भूक लागत नाही, त्या दिवशी जेवावंसं वाटत नाही, हातापायाला घाम सुटतो. म्हणजेच काय तर प्रॉब्लेम मनामध्ये आहे. कारण मनाला आता परीक्षेला जायची भीती वाटते, पण त्याचा परिणाम कशावरती झाला आहे, सायमल्टेनियसली त्यांनी आपल्या शरीरावर सुद्धा आपला परिणाम दाखवला आहे. सो अशा प्रकारे शरीर आणि मनाचा परस्पर संबंध आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदर रीतीने सांगितला आहे. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये आम्ही ट्रीटमेंट देत असताना शरीराबरोबरच रुग्णाच्या मनाचा, त्याच्या मानसिकतेचा, त्याच्या भावनांचा सुद्धा विचार करून मगच ट्रीटमेंट दिली जाते. सध्या वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रचंड प्रमाणात प्रगती झालेली आहे. अगदी आपल्याला नवीन नवीन अँटीबायोटिक्स उपलब्ध आहेत, नवीन नवीन वॅक्सिन्स उपलब्ध आहेत. या सगळ्याचा फायदा कोविडच्या साथीमध्ये आपण सगळ्यांनीच घेतला नाही का. आणि त्यामुळे जर बघायला गेलो तर पूर्वीच्या काळी साथीच्या रोगांनी होणारे मृत्यू आणि कोविडमुळे झालेले मृत्यू याच्यामध्ये नक्कीच आत्ता मृत्यूचं प्रमाण हे कमी आहे पूर्वीच्या काळापेक्षा. सो हे कशाचं फलित आहे तर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये झालेले विविध संशोधन, विविध नव्याने येणाऱ्या टेक्नॉलॉजी, या सगळ्यामुळे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. आजकाल बघायला गेलं तर हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट ह्या गोष्टी अगदी कॉमन झालेल्या आहेत. DNA बदलणं, जीन्स बदलणं ह्यासुद्धा गोष्टी घडत आहेत आणि मानवी क्लोन तयार करणं हे नजीकच्या काळात शक्य होणार आहे बरं का. परंतु ह्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा जेव्हा आपण स्वीकार करतोय त्याचे काही तोटेसुद्धा आहेत. हे तोटे म्हणजे काय तर ह्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञान हे आजकाल आपलं सगळं आयुष्यच व्यापून टाकलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहनं आलेली आहेत, घराघरात वेगळी वेगळी यंत्र, मिक्सर, फूड प्रोसेसर, वॉशिंग मशीन, डिशवॉशर या सगळ्या गोष्टींचा आपण अतिशय सहजतेने वापर करतो. पण ह्या वापरामुळे किंवा ह्या सगळ्या आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्याला एक नवीन प्रकारचे रोग किंवा नवीन प्रकारचे डिसीजेस सध्या लोकांना व्हायला लागले, ज्याला नाव आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स किंवा लाईफस्टाईल डिसीजेस. हे काही साथीच्या आजारासारखे एकाला झाला म्हणून दुसऱ्याला होतो असा नाही आहे बरं का. तर हे कशामुळे होत आहे तर तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे हे व्याधी होत आहेत. आणि हे व्याधी आणि तुमची जीवनशैली कशी आहे, तुम्ही रोज किती प्रमाणात शारीरिक ॲक्टिव्हिटी करता, तुमचा मानसिक दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत काय पद्धतीने तुमचं आयुष्य जगता आहात, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच तुमची रोजची जीवनशैली. आणि ही जीवनशैली बघायला गेलं तर आजकाल सगळ्यांची बैठी जीवनशैली, ज्याला सिडेंटरी लाईफस्टाईल असं म्हणतात, ह्या बैठ्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे माणसाला सध्या व्हायला लागलेले आहेत. आणि ही बैठी जीवनशैली हा एक प्रकारचा सायलेंट किलर आहे. आज जर आपण बघायला गेलो तर हृदरोग, स्ट्रोक, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, आर्थ्रोस्क्लेरोसिस, डायबेटीस, ओबेसिटी, अँझायटी, पार्किन्सन्स, कितीतरी नावं, ही सगळे जे डिसीजेस आहेत हे सगळे तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या पाठीशी लागत आहेत. आणि आयुर्वेदाचं वेगळेपण कुठे आहे तर हे सगळे डिसीजेस
तुम्ही जर का एक चांगली जीवनशैली फॉलो केली तर काही प्रमाणामध्ये तुम्ही हे रोग कमी करू शकता किंवा तुम्ही त्याचा जो काही तुमच्या शरीरावरती परिणाम होणार आहे, दुष्परिणाम होणार आहे, ते कमीत कमी कसे होतील हे बघू शकता. सो अशा पद्धतीने आयुर्वेदाने सांगितलेली ही जीवनशैली जर सगळ्यांनीच फॉलो केली तर या लाईफस्टाईल डिसीजेसपासून आपण काही प्रमाणामध्ये स्वतःला प्रिव्हेन्शन देऊ शकतो. याविषयी तुम्हाला जर का अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि बघत रहा डॉक्टर मंजिरी जोशी यांचा हा यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन मी येणार आहे. धन्यवाद.